26 सप्ताह आहे. उलट तुम्ही एखादा युट्यूब व्हायला बोलाय म्हणजे कशामुळे हा 26चा सप्ताह कायमस्वरूपी बघायला मिळाला पाहिजे का. आता नेट आले, व्हर्जन आले, 1000 वर्षाची परंपरा आहे. मागं नाही जमलं ते आता केलं पाहिजे. बस बघा खाली बस. आपण ती पद्धत वापरली पाहिजे. गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान 12 महिने असू नाही तर नसू, पण सप्त्यापुरती तरी स्वच्छता पाहिजेच. आता आहेच आहे आपल्याकडं ती पद्धत चांगली. आता हा फक्त मधला रोड थोडा खराब आहे त्या रोडचा. हो त्या रोडनं मी आलो मगाशी, लय त्रास झाला. मी आता म्हणलं बायको आणली असती तिला 9वा महिना असता तो जगलीच नसती. पहिलं पानगावला जावं लागलं असतं, नाही तर येरमाळ्याला जावं लागलं असतं. अरे काय चाललंय, एवढा बार्शी तालुका, एवढं सगळं चौबाजूने एवढा रस्ता व्हायलाच पाहिजे हो. आता काय करणार, इकडून तुम्ही डायरेक्ट बार्शीला जात्या, मधून कडकनाथवाडीला. मग कडकनाथवाडीला जाताना माझ्या गाडीने 3 पलट्या मारल्या होत्या 2019ला. साधं ताप आहे का मला सुद्धा. हो माझी भेटत त्याच्यामुळे झाली, आमची ओळखी सुद्धा त्याच्यामुळेच आहेत. लई त्रास होतो महाराज. आई साहेब सगळ्याला विनंती करतो, प्रार्थना करतो इथून पुढे गावाला रस्ता, अन्न, वस्त्र आणि काय पाहिजे. रस्ता ही गावाची रक्तवाहिनी आहे. ती कुठल्याही बाजूने रस्ता पाहिजे. 10 मिनिटात हायवे कटक. हा बघा कधी अटॅक येतो का नाही माणसाला, तर काही मिनिटात तालुका सापडला पाहिजे. काही गाव असे आहेत जागेवर जाईल माणूस माझा. आता तुम्हाला तरी बरं आहे, इथून कमानीत निघलं की पाथरी वाटत. पाथरीहून आहे तर तुम्हाला बारशी जवळच आहे. पण एक सांगा तुम्हाला, नुसती जवळ असून चालत नाही. डॉक्टरला सुद्धा कळलं नाही मला कवा अटॅक आला आणि कवा गेलं. ती ज्याला अटॅकचं कळत होतं तेच मेलं. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ नाही देती है. या जगात सगळ्यात सत्य काय माहितीये का, मरण. आणि ती येणार आहे आणि ती अटळ आहे, त्याला अभंग आहे. घडी घडी काळ वाट याची आवडलं. जगात भरपूर द्वीप आहेत पण सोलापूरच का. जगात भरपूर राष्ट्र आहेत पण सोलापूरच का. जगात सगळे जिल्हे आहेत पण सोलापूरच का. कारण सगळ्या द्वीपापैकी एकच द्वीप आहे. कुठं, पंढरपुरात आहे का नाही. आणि ते सोलापूर जिल्ह्यात आहे आणि त्या द्वीपाचं नाव आहे एक सुंदर आहे आपल्याला, जम्बो या द्वीपा माझी रे एक पंढरपूर पाटील त्याचे नाव. पाटील त्याचे नाव. चला जाऊ यथाजा काही हो चला जाऊ तया काही भोजन मागाया. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. लागो लागो लागो. कार्टे एवढे हाणाले तुमच्या नादी लागून लागलेच मग. हो असे तर पहिलेपासून सत्याला असते तर हे पोरं वायाला गेले नसते ना जुने. तर यांना तुम्ही उभाच केलं नाही तर काय हे आज टाळकरी असते. मग काय त्रास होता, हे बाहेरने बोलवायची काय गरज होती. आणि जरी बोलले असतील पोरं आले असते तर अजून आदर्श घडला असता. पण तुम्ही आपण इथून पुढे ठरवायचं. मी प्रत्येक गावात गेलो थोडे दिवस पोरं असे बाहेरून जवळ घ्यायचे. जवळ घेतले की थोडे हसले का बोलवायचे, मग इकडे घेतले का बसत काम. आपलं काम काय आहे, सत्यात वारकरी तयारच झालं पाहिजे.
हो तुम्ही सत्यात माळा घातल्या पाहिजे महाराज. वा 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 माळकरी व्हायलाच पाहिजे. सत्ता झाल्यावर काढून टाकायची. नाही तर म्हणायचं तोंडाला चवच नाही राहिली. काही आहेत ना आमच्याकडे तुळशीवाले आले ना आले आंघोळ केली. मला आजी आंघोळ का म्हणून केली हो म्हणली मला तुळस घ्यायची. म्हणे मग तुळशीचा आणि आंघोळीचा काय संबंध आहे. ती म्हणली येताना कोंबडी खाल्ली होती र. असे पापी पण असते काही गेले काय नंबर आहे. पण काय माणसं म्हणते आम्ही सरावाला पाळीतो. ती काय कुत्र होय. काही माणसं आताही म्हणते ना आपल्याला म्हणते सोमवार पाळीतो आम्ही. ती काय जर्शी आहे येडेवली. सोमवार पाळायचं आणि रविवारी जाणार खायचं. आणि माणसं म्हणते आम्ही आखाडात खातो आणि भाद्रपदात खातो आणि श्रावणात सुटीतो गायला खातो. मराय खाऊच नको ना. आणि काय खाऊन होणार आहे. किती खा बरं मरण तर अटळ आहे. आता ही तुम्ही जुने जुने माणसं सांगता बाबा तुम्ही आयुष्यात पावडर लावलं कधी. पण तुमचं 80 झालं का नाही 100 झालं का नाही. वा 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 आयुष्यात पावडर नाही सोनू नाही काय नाही. कधी काय फॅरेन लावली नाही. आणि फॅरेन लावली माणसाला विचारली मला त्याच्यात अमेरिकेच्या माणसाचा शेंबुडा असतो. नियम काही आता आता कोणी लावलेली असावा. बाई अगो गेल्या गेल्या तोंड धुते गो बाई. आता मला काय दोष आहे. मी मग तिथं आता फेटा बांधली तो का नाही तिथं. हो फेटा बांधताना त्यांचं एक नातू होतं. देवाला म्हणायचं बाबा पावडर लावायचं. लावलं असतं बाबा जांभळावर मीठ चोळ्यासारखं होतं. आणि याला वरून काय सजवायचं महाराज. आमचा देवच सावळा आहे. पंढरपूरचा देव कसा आहे. आमचा मगाशीच मुद्दा झाला. अहो देव एवढा खास आहे. देवाने एवढं मोठं सगळं दिलं पण देव दगडाचेच का. वा 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 देव धातूचे नाही. देव सोन्याचे नाही. देव तांब्याचे नाही. आणि जे लोक आता देव तांब्याचे ते धातूचे सगळे बघत असतील पण खरा देव कोणता दगडाचा. वा 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 ज्यानं घडवलं त्यानं घडवला. बरं त्याला चोरी नाही. वा आहे का चोरी. दानपेटी नेतील पण देव नाही. दानपेटी नेतील पण देव. पहिले काय पूर्वीचे लोक येडे होते. देवा असं बनवायचे 1.5-2 क्विंटलचा देव असायचा नुसता असा पाहायचा. किती चोर यान काही करा गडी असंच उभा. पंढरपूरची मूर्ती आपलं द्वारकेची मूर्ती इथं आली पंढरपुरामध्ये. ती उचलून नेली कुणी विजयनगरच्या नेली का नाही. पांडुरंगाची मूर्ती तो तर खरा कर्नाटक झाला असता पण ते उपकार केला भानुदास महाराजांनी. इकडं आणली नसती आणली ना आपलं अख्खं पंढरपूर कुठं होतं मग काय याचा काकडं काय काय फक्त खेकडं खाले. पुढं आपल्या महाराष्ट्रातले उपकार केला महाराज. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले. तुका झाला कळस भजन करा सावकाश म्हणून सगळ्या ताईसाहेबांना विनंती करतो. जेवढ्या महिला आहेत त्यांना विनंती करतो पाया पडतो ताईसाहेब. इथून पुढे जिल्हा सासू तिनं कुठलेही उपास धरले जाऊ नका. अजिबात धरायचे नाही उपास. सासू सासरा ननंद जाऊ हो आत्या नवऱ्याची आत्या बरं का तुमची नाही. नाही 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 तुम्ही आलेपासून नवऱ्याची आता खपली आत्या. त्याचा सुपडा साफ झाला ती गेली वाहून. हो आपल्या घरात तोटा झाला का नफा झाला हेच कळलं ना. आता ही जुनी बाबा सांगतील बाबा आपल्याला बायको आल्यापासून आपला नफा झाला का तोटा. तोटा झालाय बोलता येईल ना. बोला होतं ते भाकर द्यायची ती म्हातारी भाकर द्यायची बंद होईल. हो तोटा झाला नाही तर काय झालं नफा एवढाच झाला. बेरीज म्हणजे कोणती झाली माहिती. बेरीज एवढीच झाली पप्प्यान गुड्डी झाली. वाचा बाकी म्हणजे स्वप्न सापच झाला ना खंदनाचा. अख्ख्या कोण आपल्या घरात राहिले. आपली आत्या आपल्या घरी यायची बंद झाली. आपला मामा आपल्याला बोलायचा बंद झाला. आपली बहीण आपल्या दारात यायची बंद झाली. आपल्या जन्मदाते आई बाप आपल्या आई बापाला चोरी झाली. आपल्या घरी यायची केवळ फक्त आपल्या घरात लक्ष्मी आणली. कोणी आणली माहिती का लक्ष्मी सुद्धा आपल्या आईनंच आणली. हो आईनं पाय पाहिले आईनं कपाळ पाहिलं. वा 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 आई गेली बघायला मला सून लक्ष्मी म्हणून आणायची पण निघाली अवदसा. आता लय आग लागली हे म्हणत्या तो फक्त ये बाहेर. आता मला बोलायचं कुणाला माहिती सगळ्यांना नाही होत. ती वृत्ती बदलली पाहिजे. तुम्ही स्त्री नाही बदलली पाहिजे. वृत्ती याचा अर्थ कळा. रावण मेलं रावणाची वृत्ती मारली पाहिजे. ती क्रूर वृत्ती आहे. रावणाकडे काय कमी होतं का पण अहंकारामुळे गेला गडी अहंकारानं. हो दुर्योधनाकडे काय कमी होतं 100 भाव होते 5 सपादत नव्हते का पण 100चा द्वेष केला आणि 5चा
100चा द्वेष नाही केला, 5चा द्वेष केला. 100 मारा सांभाळायचं गडे तयारी आणि 5 काय रोटत होती होय. आणि 5च्या नादी लागला, सुपडा साफ झाला, घरात कुत्र सुद्धा राहिलं नाही. टपरीवर सुद्धा नाव नाही दुर्योधनाचं, दुःशासनाचं, दुशिलेचं. हे का टपरीला नाव? तुम्ही पहा बरं, एवढे धाबे पहा बरं. दुःशासन धाबा आहे का? बाबा का धाबा आहे? पण दुःशासनचा धाबा नाही, दुर्योधनाचा धाबा नाही, दुशिलेचं बार नाही. नावातच कलंक लागला. आणि नाव कोणाचं माहितीये का महाराज? कर्णाचं नाव लोकट होत्या, पण कर्ण संगतीनं बिघडलं मानव. आई साहेब, कर्णाची आई, तिचं नाव कुंती. महिला मंडळ, पोटचं पोरग जन्माला आलं, बाईनं पेटीत घातलं आणि सोडून दिलं. कुठं सोडून दिलं माय? आणि दिलेलं सोडून पोरग आयुष्यभर सुतपुत्र म्हणून जगलं. अपमानित जगावं लागलं. ही आईची चूक आहे. आईनं जर बोलली असती तर ती पोरग रडलं नसतं. त्याचा वेळोवेळी अपमान केला. कोणी केला? या सगळ्यांनी केला, सुतपुत्र म्हणून म्हणून. आणि महाराज कुंतीनं पुन्हा सांगितलं देवाला, थोडा विक वाढवा रे. कुंती सांगती देवाला, कुंती सांगे देवाला, कुणी मंगलाई कराला. वा. तळहत्ती जन्मले बाळ, सोडून दिले गंगाजळ. त्या आईनं काय केलं माहितीये? त्याला हातात बाल जन्माला आलं, लगेच गंगाजळा सोडून दिलं. आणि पुन्हा रडून काय म्हणते देवाला माहितीये? अरे नाही पदराने जकीलं रे, कर्ण पांडवरे बहिण, कोणती सांगती देवाला, कर्ण पांडवरे बहिण. आई साहेब, अशी चूक कोणी करीत जाऊ नका. पोरचं पोरग झाकून ठेवायचं नसतं कधी. आता काही